लवकर चला, आपल्याला मार्तंड महाराजांकडे जावं लागेल. आपल्या वेदची अवस्था खूप वाईट आहे. चला तुम्ही, चला. जेव्हा भीतीपोटी तुम्ही आमच्या आदेशाचं उल्लंघन करता त्यावेळेस ते संकट तुमच्या जवळ वेगाने येतं. नाही येणार. एकदा चूक केली होती आणि वेदला त्याचे परिणाम भोगावे लागले होते. आता पुन्हा ही चूक करणार नाही. म्हणजे तुम्हाला आपल्या लेकाला वाचवायचंच नाहीये का? वेदचा जीव स्वामी वाचवणार नाही, आपल्या वेदला मार्तंड महाराजच वाचवतील. रेणुका, अगं जरा ऐकतेस का? सुंदरा मावशी, तुम्ही चला बरं, तुम्ही चला, तुम्ही लवकर चला, चला, आपल्याला जावं लागेल. नाही, तू त्या मार्तंडच्या भजनी लागू नकोस. स्वामींना शरण आहे. आपण दोघं मिळून स्वामींना प्रार्थना करू. स्वामी, माझ्या वेदला वाचवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज, महाराज, माझ्या वेदला वाचवा, माझ्या वेदला वाचवा महाराज. ही अवस्था हा तर शेवटच्या टप्प्यावर आहे. माझ्याकडे काहीच नाही, ना सिद्धी ना उपाय. काय करू मी? गुरुदेव, गुरुदेव, तुला सांगितलं होतं ना हा, की हा विधी नवरा आणि बायको दोघांनी मिळून करायचा असतो. पण अंबादास आला नाही. त्याच्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली आहे तुमच्यावर. मार्तंड महाराज, आम्ही आमच्या घरातलं सगळं धन घेऊन आलोय. कृपा करून तुम्हाला जो उपाय योग्य वाटतो तो करा. अर्थात अर्धधन तर मी आधीच घातलंय. वेद, ए वेद बाळा, अरे तुझ्याकरता बोरं आणली आहेत. ये ना बोरं खायला. अरे ये, किती वेळ झोपणार आहे? सूट आता, तुझ्या आवडीची बोरं आणलीत बघ आम्ही. अरे ये, आम्ही वाट बघतोय खायला. ये लवकर. ए वेद बाळा, ए वेद बाळा, ए वेद बाळा, उठ उठ उठ. अरे किती वेळ झोपणार आहेस? अरे किती वेळ झोपणार आहेस? अरे किती वेळ झोपणार आहेस? उठ उठ उठ. ताई, हे बघ, वेदने हालचाल केली. ताई, वेदने हालचाल केली. गुरुदेव, गुरुदेव. वेद, बघितलात, बघितलात, माझ्या मंत्रशक्तीचा हा परिणाम आहे. काळ थांबवणं सोपं नसतं, पण आमच्या साधनेने काळ सुद्धा थांबलाय. मार्तंड महाराज की जय. 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 ए वेद बाळा, उठ. तुझ्या आवडीची बोर आणलेत बघ आम्ही. वेद उठ, तुझी वेळ अजून संपलेली नाहीये.
स्वामी आजोबा मी आलो. गुरुदेव वेद वेद गुरुदेव गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्या वेदला वाचवा. अंबादास धीर धरा. स्वामीदेव आहेत ना. अरे वेळ सरून चालली, लवकर कर. स्वामी वेदची अवस्था खूप वाईट आहे हो. स्वामी आजोबा वेद बघितलं, आशा संपते तिथे चमत्कार घडतो. वेद स्वामी आजोबा स्वामी आजोबा स्वामी आजोबा मला तुमच्या जवळच राहायचंय. तुमच्या जवळ काहीच भीती वाटत नाही. चालेल बाळा. तुम्ही असताना माझं सर्व दुखणं कमी होतं. माझ्या छातीत दुखत होतं. तुमचा स्पर्श झाल्यावर सर्व शांत झालं. तुम्ही स्वामी आजोबा माझं घर आहात. तुम्ही मला सोडणार तर नाहीत ना. नाही रे बाळा, कधीच नाही सोडणार. वेद चल, आपल्याला इथे नाही राहायचं. आपल्याला मार्तंड महाराजांकडे जायचंय. रेणुका असं करू नकोस. वेदच्या या अशा अवस्थेत त्याला जे हवंय तेच त्याचं औषध आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, असं केलं तर माझा वेद वाचणार आहे का? मग वाचवा आणि आत्ताच्या आत्ता माझ्या वेदचा मृत्यू टळलेला दाखवा मला. तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत नाहीत. जे ठरलेलं आहे तेच घडणार. म्हणजे माझ्या वेदचा मृत्यू होणार. एक तर तुम्ही त्याला वाचवत नाही आहात, मार्तंड महाराज त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताय आणि त्यातही तुम्ही अडथळे आणताय. अहो निदान हे तरी करू नका. नाहीतर आई म्हणून मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. रेणुका चुकतेस तू. रेणुका थांब. ती हेच करणार आहे. आता तू ठरवायचंयस तुला काय करायचंय ते. गुरुदेव ते बघता आलं की हे सगळं लपून ठेवावं लागतं. नाटक करावं लागतं संपत. कसली आस नाही, कसला मोह नाही. पण गुरुदेव
ती लोक लोक, अरे लोक सहज भुलतात, भावनेला, दिखाव्याला. संपत त्या रेणुकाचं काय झालं? वेद इथून पळून गेला, त्यानंतर ती आली नाही परत इकडे. गुरुदेव, ती परत येणार, तो गौतम तिला घेऊन येणार. गुरुदेव गुरुदेव. ते ठीक आहे, आणि सरदाराचं काय? त्याचं काम झालं असेल म्हणून तो आला नाही. आम्ही तुझ्यासोबत काळ पाठवतोय, तोच त्या व्यक्तीचं प्राण हरण करेल. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव घाबरू नको, तो आपलं काम करून आलाय. गुरुदेव गुरुदेव, त्याला पकडा गुरुदेव. ती बघा, टोपली टोपली पकडा. मी मग कोण? मी तू. गुरुदेव गुरुदेव. ये ये ये. जा, टोपलीत जा, जा ना. ये. काळाशी खेळायची खूप हौस आहे ना तुम्हाला? आता तो काळच हात धुवून तुमच्या मागे लागेल, तेव्हाच तुमचं डोकं ठिकाणावर येईल. काळाला आव्हान देणारे कधीच काळासमोर टिकून राहू शकत नाहीत. न्याय उशिरा होतो, पण होतो हे नक्की. संपत, नागाला पकडून टोपलीत टाक. जा. गुरुदेव, नको नको गुरुदेव. गुरुदेव नको, तो आगाऊ येतो. गुरुदेव तुम्ही जा, तुम्ही टोपलीत पकडा गुरुदेव. गुरुदेव, त्या नागा मला दोष केले तर नको नको गुरुदेव, तुम्ही जा गुरुदेव. हे तेच लोक जे स्वतःच काळाला घाबरतात आणि हे काय वेदचा मृत्यू टाळणार. त्यांना अर्ध धन देऊन काही उपयोग नाही, पूर्णच आपण घेऊया. आणि ताईला काय सांगायचंय ते आपण नंतर ठरवूया. गुरुदेव, हे सगळं काय घडतंय? हे नक्कीच स्वामी घडवून आणतायत. स्वामी आपल्याला घाबरवतायत. लोकांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन स्वार्थ साधत राहिलात ना. आता भीती काय असते हे तुम्हाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. ज्यांच्या मनात भीती भरली आहे त्यांना भक्तीची वाट दाखवायची वेळ आली आहे. आणि रेणुका, तिला भीतीच्या अंधारातून भक्तीच्या प्रकाशाकडे आणायचं आहे. शिवशंकर शंभो. नाही. वेद, तू माझं शहाणं बाळ आहेस ना बाळा. चल चल बरं. वेद चल. काय झालं वेद? मला स्वामी आजोबांकडे जायचंय. तिकडे जर जाऊ देणार नसशील तर मी कुठेच जाणार नाही. मी इथेच बसून राहील. वेद बाळा, ऐक ना माझं. आपण तिकडे नाही जायचं, आपण मार्तंड महाराजांकडे जायचं. हं? तू एकदा स्वामी आजोबांवरती विश्वास ठेवून बघ ना, ते मला नक्की बरं करतील. नाही, मला स्वामींवर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये, कळलं तुला? आता चल तू मार्तंड महाराजांकडे चल. चल. नाही. वेद, हट्ट करू नकोस. चल. गौतम बघ ना, ऐकतच नाहीये हा. तू याला उचलून घेशील का? आपल्याला मार्तंड महाराजांकडे जायचंय. ताई ऐक माझं, तिकडे जायची काही एक गरज नाहीये.
आणि तू काळजी करू नको, वेदला घेऊन मी घरी जाईन. पण ऐक, एक उपाय आहे, तो तू कर. उपाय? मार्तंड महाराजांनी सांगितलेला? हो, हे बघ, 108 कमळांची फुलं घ्यायची आणि विष्णुदेवांचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य आहे अशा 108 ठिकाणी ती व्हायची. समजलं? पण अशी ठिकाणं मी कुठे शोधणार? आणि 108 कमळं एकत्र मला कशी मिळणार? ताई, तुला हे करावंच लागेल. त्याची आई आहेस ना तू. हो, माझ्या वेदसाठी मी काहीही करीन. तू याच्याकडे लक्ष दे, याला घरी घेऊन जा, मी आलेच. स्वामी आजोबा, आतापर्यंत चुकीच्या गोष्टी करत होतीस, पण आता तुझ्याकडून योग्य गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. आतापर्यंत केलंस ते भीतीपोटी केलंस, याच्या पुढे जे काही करशील ते भक्तीच्या मार्गाने करशील, याची काळजी आम्ही घेऊ. भीती माणसाला भटकवते, भक्ती माणसाला चांगल्या मार्गावर आणते. शिवशंकर शंभो. वेद, माझ्या लेकराचं काय होणार? त्याचा शेवटचा दिवस. अरे अंबादास, काय करतोयस हे सगळं करून काय साध्य होणार आहे? मला एक गोष्ट कळत नाहीये, स्वामी आपल्या भक्तांना एवढा त्रास का होऊ देत आहेत? कपिलाताई, तुम्ही काय आज आलायत का स्थानावर? या आधी कधी स्वामी देवांच्या लीला बघितल्या नाहीत तुम्ही? काय प्रश्न विचारताय? अंबादास, स्वामी देवांनी जे करायला सांगितलंय त्या मागची रचना वेळ आली की कळतेच. आपण फक्त विश्वास ठेवायचा. विश्वास? सुंदर मावशी, वैद्यबुवा म्हणाले होते वेदकडे फक्त एकच दिवस उरले. ही कल्पना मला आतून तोडत आहे. स्वामी, हे घरट तर गण्याने स्थानाबाहेर ठेवलं होतं, झाडावरून खाली पडलं म्हणून. पक्ष्यांनी किती कष्टाने हे घरट बांधलं होतं. झाडावरून खाली पडलं तर पुन्हा झाडावर नाही का ठेवायचं? एक नंबरचा वेंधळा आहे हा गण्या. अंबादास, तुलाही हाच प्रश्न पडलाय का? हो स्वामी. चल, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी आज. कविराज. हो स्वामी. तूही चल. बघितलं संबादास, मिळालं का उत्तर? अंबादास, आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्यावर संकट आलंय. स्वामींनी त्यावेळी असं का केलं, असं करायला नको होतं. पण आपल्याला नंतर कळतं स्वामींनी जे काही केलं ते आपल्या भल्यासाठीच केलं होतं. घरटं तिथेच ठेवलं असतं तर त्या माणसाने पक्षी पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात तो पक्षी अडकला असता. काल खाली पडलेलं घरटं स्वामींनी पुन्हा तिथे झाडावर ठेवायला सांगितलं नाही. आज जर का ते घरटं तिथे असतं तर त्या बिचाऱ्या पक्षाचा जीव गेला असता.
म्हणजे जे आपल्याला संकट वाटत असतं ना, कधी कधी तेच आपलं रक्षण करत असतं. स्वामी, मला आता कळालं, तुम्ही जे सांगाल ते मी मनात कुठलीही शंका न ठेवता करेन, पूर्ण विश्वासाने करेन. एक काम करायचंस, हे घरटं हातात घे आणि झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, थांबायचं नाही. योग्य वेळ आली की आम्ही तुला बोलवून घेऊ, तोपर्यंत प्रदक्षिणा चालू राहिली पाहिजे.